मुरगुड शहरात वटपौर्णिमेचा सण सोमवारी धार्मिक उत्साह आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। पहाटेपासूनच सुवासिनींनी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती। शहरातील विविध ठिकाणी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत वटवृक्षाची विधिवत पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली। वटपौर्णिमेनिमित्त शहरातील बाजारपेठांमध्येही मोठी लगबग पाहायला मिळाली। फळे, फुले, पूजा साहित्य, दोरे, नारळ, अगरबत्ती आदी साहित्य खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केल्याने बाजारपेठा दिवसभर गजबजून गेल्या होत्या। शहरातील पोलीस स्टेशनजवळही वडाचे झाड, गावभागातील वड तसेच विविध कॉलन्यांमधील वडाच्या झाडाजवळ सकाळपासूनच महिलांची रांग लागली होती। महिलांनी वडाच्या झाडाला पवित्र दोरा गुंडाळून हळदी कुंकू, फुले, नैवेद्य अर्पण करत विधिवत पूजा केली। अनेक ठिकाणी महिलांनी एकत्र येऊन वटपौर्णिमेची कथा श्रवण केली आणि पारंपरिक पद्धतीने वाणाची देवाणघेवाणही केली। पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या पतिव्रताच्या सामर्थ्याने यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले। या घटनेच्या स्मरणार्थ वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो। या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्यासाठी व्रत करतात। तसेच प्रत्येक जन्मी हाच पती लाभावा अशी श्रद्धापूर्वक प्रार्थना करतात। यंदाही मुरगुड शहरात वटपौर्णिमेनिमित्त धार्मिक वातावरण निर्माण झाले होते। पारंपरिक संस्कृती आणि श्रद्धेचे दर्शन घडवणारा हा सण महिलांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला। लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट।